धामणी टीमचा देखील 12th मॅन इथे आलेला आहे. तुमचं देखील आम्ही वेलकम करतो. काल संपूर्ण दिवसभरामध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. धामणी टीमचं विशेष कौतुक करावं लागेल. त्यांच्या सर्वच खेळाडूंनी अप्रतिम खेळ दाखवला. विशेष करून शुभम असेल, अनिल असेल, या खेळाडूंनी इम्प्रेसिव्ह खेळ दाखवला. परंतु आता चॅलेंज थोडंसं वाढलंय. आता थोडंसं आव्हान कडवड झालंय, कारण की दोन्ही टीम जवळजवळ आपापल्या 2-2 मॅचेस कंप्लीट करून तिसरी मॅच खेळण्यासाठी सज्ज झालेत. आणि इथून क्वार्टर फायनलची लढत ही त्यांची, त्याच्यानंतर सेमीफायनलमध्ये डायरेक्ट त्यांचा प्रवेश असेल. तिथून आय थिंक लकी ड्रॉ घेतले जातील आणि त्याच्यावरती सर्व हा प्रवास निर्भर असेल. अमित आणि नितीन आलेत. थोडासा वेग वाढवायचा आहे. आमचे पंच हरीशजी सलते साहेब, तुम्हाला विनंती करतो की आता आपण थोडंसं स्पीडअप करूया, सातत्याने गिअर शिफ्ट करूयात. काल थोडासा उशीर जरूर झाला होता मित्रांनो. ठीक 10 वाजता सामन्यांना सुरुवात झाली होती, परंतु आज मात्र योग्य वेळेमध्ये सुरुवात झाली. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर खूप चांगला सपोर्ट सर्वांचाच मिळालाय. सामन्याला होते सुरुवात. चला लवकरात लवकर, वेळ कमी आहे प्लीज. चला सामन्याला होते सुरुवात. पहिले षटक लेफ्ट राऊंड द विकेट, गोलंदाज शुभम ऑन मार्क. पहिला चेंडू हवेमध्ये चेंडू होता. काहीसा काळ चेंडू हवेमध्ये वावरत होता, परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर लँड होतोय. यस, विथ द बॅट आलाय. बाईज आहे, लेग बाईज आहे, माफ करा. लेग बाईजच्या माध्यमातून पहिली धाव स्कोर कार्डवरती इथे मात्र अंकित केली जाते. आज सुरुवातीच्या सकाळच्या सत्रामध्ये आपण सूर्यकांत सरांना ऐकलं. खूप चांगला सपोर्ट त्यांचा राहिला. मला थोडासा उशीर झाला येण्यासाठी. आज जर सांगायचं म्हटलं तर ठाणे टू नेरूळ हा मेगा ब्लॉक लागला गेलाय आणि त्याच्यामुळे थोडीशी अडचण झाली आणि शेवटी मात्र ओला मारून आलो. थोडासा उशीर झाला, परंतु सूर्यकांत सरांनी सकाळपासून सूत्र आपल्या हातामध्ये घेतले. याबद्दल नक्कीच मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सहकार्य खूप चांगलं त्यांचं राहिलं आणि त्याच्याबद्दल त्यांची वाहवा करत तुम्हाला लगेचच पुन्हा एकदा सामन्यामध्ये खेचून आणतो. बघा, पहिल्या चेंडूवरती लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव जरूर मिळाली. त्याच्यानंतर आपण पाहतोय की शुभम अचूक टप्प्यावरती मारा करतोय. बघा, हा सामना अटीतटीचा आहे. या सामन्यामध्ये आपल्याला भरपूर काय पाहायला मिळणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई काय असते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन अव्वल दावेदार एकमेकांच्या समोर येऊन ठेपलेत, परंतु जिंकणार कोण आणि पराभवाला सामोरे जाणार कोण या प्रश्नाचा उलगडा काही वेळामध्येच तुमच्या समोर असणार आहे. बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला भिलकावून लावलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, वेगवाने प्रचार, चेंडू मात्र जातोय सीमा रेषाच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. स्ट्रॅटेजी खूप चांगली होती. फलंदाजीसाठी आलेला ओपनर नितीन आणि त्याचबरोबर अमित, या दोन खेळाडूंबद्दल सांगायचं म्हटलं तर दोन्ही खेळाडूंचे जर्सी नंबर सेम आहे. हे क्वचितच आपल्याला पाहायला मिळतं की जे ओपनर खेळाडू येतात आणि एकाच टीममध्ये खेळतात, अशा दोन खेळाडूंची जर्सी नंबर ही सेम असते. परंतु कौतुक करावं लागेल, दोन्ही फलंदाजांची जर्सी नंबर सेम आहे, 18-18, आणि या दोघांनी मात्र आता इरादे दर्शवलेत. बॅकफुटला जात डिफेन्सिव्ह पवित्रा अपनावला गेलाय. चांगला कमबॅक म्हणावं लागेल शुभमचा. बघा, शुभमची हाईट, त्याचा रिदम, त्याचा रनअप, त्याचा फॉलो थ्रो, चेंडूला रिलीज करायची पोझिशन, म्हणजे या 6 टेक्निकल गोष्टी असतात एका गोलंदाजासाठी. तुझा रिदम, त्याच्यानंतर तुझं लँड होणं, त्याच्यानंतर तुझं उडी घेणं, तुझी ऍक्शन जिथे कंप्लीट होते, तुझा रिलीज पॉईंट, त्याच्यानंतर तुमचा फॉलो थ्रू, या सर्व ज्या गोष्टी असतात ना, या सर्व 6 गोष्टींचा अभ्यास जर गोलंदाज परिपक्व पद्धतीने करतो ना, त्याच्यानंतर मात्र त्याची गोलंदाजी ही अधिक बहरलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि शुभमच्या बाबतीत मी हेच सांगेन की या खेळाडूने इम्प्रेस करून सोडलंय. तेवढं सोपं नसतं मित्रांनो पॉवर प्लेचं षटक हाताळलं. भरपूर साऱ्या मर्यादा असतात. 30 सर्कलमध्ये 9 खेळाडू असतात, फक्त 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतात. आणि अशा चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत फलंदाजांना बांधून ठेवणं ही किमया कदाचितच कमी गोलंदाजांकडे असते. आणि त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण आता मात्र आपण शुभमच्या रूपामध्ये जरूर पाहतोय. अमितने एक चौकार जरूर लगावला. एक निर्धाव चेंडू त्याच्या वाट्याला आला,
परंतु 3 धावांचा हा मागचा फटका संघाला मात्र खूप चांगली परवडी देतो. यावेळेस बघा पुलचा फटका, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, लॉंग ऑफ आणि लॉग ऑनच्या मधून चेंडूला मात्र भेदून काढलंय. प्रेक्षकांमध्ये चेंडू जातो, वेगाने सरसावतोय. इथे पंचांचा इशारा येतो, यस इट्स अ 4 रन्स. 4 ने मात्र धाव फलक वेगाने सरसावते, जाऊन मात्र थांबते 13च्या घरामध्ये. क्रिकेट जगतामधील सर्वाधिक अशुभ आकड्यांपैकी हा 13चा एक आकडा आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार यांना एक प्रश्न विचारला गेला होता की 13 आकड्याबद्दल तुम्ही काय सांगाल. तेव्हा मात्र त्यांनी सांगितलं होतं की यस, हा आकडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमच्यासाठी तरी अशुभदायी ठरलाय. भरपूर वेळेला आपण असे पाहतो की काही काही मोठमोठे हॉटेल्स असतात, तिथे मात्र 13 नंबरचा फ्लोअरच गायब असतो, म्हणजे 13 नंबरचं मेन्शनच केलेलं नसतं. अशा काही बिल्डिंग्स देखील आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरती, मोठमोठ्या गगनचुंबी टॉवर्स, जिथे 13 नंबरचा फ्लोअर हा बनलेला असतो, परंतु नामांकन त्याचं केलेलं नसतं. असा काहीचा इतिहास 13ला घेऊन आहे, ही कहाणी आपण सातत्याने ऐकतो. आणि असंच काहीचं चित्र आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13चं. तर बघूयात हा आकडा कुणासाठी शुभदायी ठरेल. दुसऱ्या षटकाला होते सांगता सुरुवात होते, माफ करा. तर दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज सुनील. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण, निर्णय कळवायचा पीच तिथे क्षेत्ररक्षकाला विनंती असेल, येस थँक्यू. ही खेळ भावना हवी आम्हाला. आणि पाटण तालुक्याचं मी विशेष कौतुक यासाठीच करेन की इथे असलेला प्रत्येक खेळाडू हा जिंकण्यासाठी खेळत नाहीये, तर आपली खेळ भावना आणि आपलं क्रिकेटचं पॅशन जोपासण्यासाठी खेळतोय. जय पराजय या क्रिकेटच्या दोन बाजू आहेत, नाण्याच्या दोन बाजू आहेत, परंतु जय पराजयाला सामोरे जात असताना कुठेतरी एक मानसिकता ही खेळ भावनाची असणं गरजेचं आहे, खेळाडू वृत्तीपणा असणं गरजेचं आहे. आणि हे पाटण तालुका अंतर्गत असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र आपण पाहतोय पॅड लाईन वरती आदळलेला. आणि जिथे मात्र आपण पाहतोय की पंचांकडे दाद मागितली गेली होती, पंचांनी मात्र ही दाद फेटाळली आहे आणि परिणामादाखल मात्र इथे येतोय डॉट बॉल. अठरा धावा झाल्यात स्कोर कार्डवरती आपण पाहू शकता. दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती आहे. डावखुर हाताचे गोलंदाज सुनील यांना 5 रन केले गेले. पहिले गोलंदाज आपण पाहिले शुभम, हे देखील डावखुर हाताचे होते. आणि दुसरा गोलंदाज सुनीलला बाहेर काढलं गेलं, हा देखील डावखुर हाताचा गोलंदाज. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. चांगली आणि लाईन आणि लेन दाखवली जाते. विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते, ज्याच्यामुळे लेग बिफोर द विकेटची लगेच दाद मागता येईल. ही स्ट्रॅटेजी कदाचित सुनीलच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. येस, लेग बाईटच्या माध्यमातून 1 रन जरूर मिळते. लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतील. 1 रन कंप्लीट, वेगाने दुसरी धाव देखील कंप्लीट केली. डायरेक्ट फेकी, डायरेक्ट फेकी, पंचांकडे लाऊड अपील. हरीश मात्र अनुभवी खेळाडू आहेत, यांच्या समोर अशा प्रकारचे धावपेच चालणार नाहीयेत, या रणनीत्या चालणार नाहीयेत, कारण की अभ्यास यांचा दांडगा आहे. 2 रन आलेत या चेंडूवरती. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर सांगायचा म्हणला तर स्कोर जाऊन थांबतोय 21च्या घरामध्ये, 21 रन्स. एकवीस 21.
बारके आलाय बॉलिंग मार्क वरती आणि बारक्याने मात्र पहिल्या चेंडूवरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. काय जबरदस्त फ्लो मध्ये आहे हा संघ. बघा काल संपूर्ण दिवस हा संघ या मैदानावरती वावरत होता, खेळ दाखवत होता. आणि बॉडी लँग्वेज जर सांगायची म्हणलं ना मित्रांनो, आपण रविवारच्या दिवशी मॅच तर खेळतो, परंतु सोमवारी जेव्हा कामावरती जातो आणि कामावरती चेअरवरती बसल्यानंतर फक्त आणि फक्त अंग दुखतं, थोडासा आळस वाटतो, थोडीशी झोप येते, शरीर नीट काम करत नाही. परंतु काल संपूर्ण दिवसभर खेळल्यानंतर आज सकाळच्या सत्रामध्ये देखील त्याच फॉर्म मध्ये हा संघ जर का खेळत असेल तर मी तर एवढंच म्हणेन या संघाची तालीम खूप कडक चालू आहे. प्रॅक्टिस वरती सातत्याने कदाचित या संघाचा खूप चांगला भरणा दिसतोय. प्रॅक्टिस मध्ये खूप चांगल्या पद्धतीने एकमेकांचा सराव करून घेत आहेत आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की यांची बॉडी पूर्णपणे सकाळच्या सत्रामध्ये एवढी चांगली स्ट्रेच आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेट बारक्या ऑन साइडला. या वेळेला मात्र बारक्याला दाखवले आसमान. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सरळ प्रेक्षकांशी संपर्क साधतोय. धाव फलकावरती शिक्कामोर्तब करतोय. हो, लावून टाका या 6 धावा. बॅटीचा बॉटम एज घेत चेंडू येतोय ऑन साइडला. लॉंग ऑन मध्ये चेंडूला रोखण्याचा प्रयत्न केला गेला. थोडीशी खराब फेकी होते, परंतु बॅकअप बघा खूप चांगला दिला गेलाय. कौतुक करायला लागलाय त्या बॅकअपची. खूप चांगला बॅकअप दिला गेला, ज्यामुळे मात्र एक धाव आपल्या टीमसाठी अमूल्य अशी रोखली गेली. मित्रांनो, सातारा स्पोर्ट्स चषक एक स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा प्रत्येक खेळाडूच्या स्वप्नातली, जी मात्र हंगामाच्या सुरुवातीला श्री गणेशाच्या रूपामध्ये या हंगामासाठी पाहिली गेली. आणि या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी होत असताना आपण पाहतोय की अर्जुनजी कदम, त्याचबरोबर करणजी कदम आणि सातारा स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक जबरदस्त आयोजन केले गेले. परंतु मित्रांनो, हे सर्व काही पार पाडत असताना, एवढं सुंदर देखणं आयोजन पार पाडत असताना जे आमचे स्पॉन्सर्स आहेत, ज्यांचं अमूल्य असं आम्हाला सहकार्य लाभलंय, अर्थातच सन्माननीय श्री पैलवान समीर दादा दिघे साहेब यांचा आभार व्यक्त केलं पाहिजे. त्याचबरोबर दादासाहेबजी करपे साहेब, सोशल मीडिया प्रमुख, यांचा आभार व्यक्त केला पाहिजे. नवनाथजी कोळेकर साहेब जे समाजसेवक आहेत त्यांचा आभार व्यक्त केलं पाहिजे. आणि आपल्या सर्वांचेच लाडके विनोदजी कदम स्वामी यांचा आपण आभार व्यक्त केलं पाहिजे. सचिनजी कोळेकर साहेब यांचा आभार व्यक्त केलं पाहिजे. त्याचबरोबर सर्व युवकांचं प्रेरणास्थान म्हणून ज्यांना संबोधलं गेलं, आता गोपीदादा सूर्यवंशी साहेब यांचं देखील आपण आभार व्यक्त केलं पाहिजे. सातत्याने युवकांसाठी काहीतरी, सातत्याने समाजासाठी काहीतरी, सातत्याने आपल्या जिल्ह्यासाठी काहीतरी करू पाहणारे हे आपले सर्व समाजरत्न, ज्यांनी मात्र खुल्या मनाने आणि मोठ्या मनाने या संपूर्ण स्पर्धेला सहकार्याची भूमिका दर्शवली. बॅटीची आउटसाइड एज घे. चेंडू मात्र स्वीपर कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्र वावरतोय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. दीपक सरांना पुन्हा एकदा इन ऍक्शन आपण पाहिलं. सर, आत्ताची रन 3 राईट? यस, थँक्यू. 3 धावा घेतल्यात आता आणि या 3 धावेने मात्र धाव फलक खूप वेगाने पुढे जाते. सरसावताने जाऊन मात्र थांबतोय. टोटल स्कोर होतोय 32. बघा, आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये काही ऑफिशियल्स आहेत ज्यांनी मात्र थोडंसं प्रेडिक्शन केलंय की मराठवाडी संघ या मॅच मध्ये, मराठवाडी संघ या मॅच मध्ये कुठेतरी अव्वल स्थानी राहील. कारण की या संघाकडं एक चांगला भरणा असलेला, खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे. आणि ही मॅच धामणी संघाला थोडीशी जड जाईल, परंतु जय पराजय कुणाच्या वाट्याला येईल हे सांगणं तुर्तास सरी योग्य असं ठरणार नाहीये. दीपक सर आलेत बॉलिंग मार्कवरती. पहिल्याच आखू टप्प्याचा चेंडू हुक केले. चेंडूला डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर मिळेल. बॉल पुरवायचा. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 रन जरूर मिळेल. 33 रन्स. बघा, मापक धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न धामणी टीम कडून केला जातोय. धामणी टीमला माहिती आहे विरोधी संघाला आपल्याला एक 40 ते 45च्या घरामध्ये थांबवणं गरजेचं आहे. याच्या पुढे जर का गेला तर हा टप्पा आपल्यासाठी जड जाईल. आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी चाललेत, प्रयत्न केले जात आहेत दोन्ही फलंदाजांकडून. ऍज अ ओपनरच्या भूमिकेमध्ये आलेला अमित अद्याप देखील टीमचा किल्ला सांभाळतोय, परंतु त्याला साथ देण्यासाठी आलेला मंगेश जो चांगल्या लयमध्ये खेळतोय, एक षटकाराच्या बरोबरीने आपल्याला खूप चांगले योगदान. इथे मात्र रनआउटची संधी. यस पंच हितेश हरीश चलते यांचं बोट आकाशाकडे. वाईट प्लस विकेट. धाव जरूर मिळेल, परंतु मोठा मासा इथे गळायला लागलाय.
खूप चांगलं कम्युनिकेशन, खूप चांगलं कॉर्डिनेशन एकमेकांना, आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की एक मोठा फलंदाज अर्थातच अमित इथे मात्र बाद झालाय. 2 चौकारांच्या बरोबरीने एक चांगलं योगदान धाव फलकावरती त्याने दिलं. एक मॅरेथॉन इनिंग साकारण्यासाठी त्यांनी मात्र जिद्दोजुनून के साथ जो यहाँ पे प्रयास किया गया था ते प्रयास देखील पूर्ण झाले, परंतु शेवटच्या क्षणी रनआउटच्या माध्यमातून ते इथे बाद होत आहेत. नवीन फलंदाज आकाश आलाय, जर्सी नंबर 06. तर बघूयात आकाश कशा प्रकारचा खेळ दाखवतील. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय आकाश यांना, आणि स्लॉग ओव्हरचं षटक चालत, काही चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे इथे असं वाटतं की आकाशला धाडलं गेलंय कानमंत्रणा देऊन, हेच की मित्रा जायचंय आणि तुला आता ठोकायचंय. रनआउट बाद झालेत. पहिला चेंडू सिंगल, त्याच्यानंतर वाईड. तर एकच चेंडू या षटकामध्ये झालेला आहे. चांगला चेंडू, दीपक सरांचा अनुभव 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 एक्सप्रेस ऑलवेज ग्रेट. आपल्या अनुभवाचा परिपूर्ण वापर इथे केला जातोय, आणि नितीन सारख्या इन्फॉर्म फलंदाजाला शांत ठेवलंय दीपक यांनी. आतमध्ये येतोय चेंडू, गरकन समजू शकले नाहीयेत फलंदाज. लेग बाईटच्या माध्यमातून अजून एक धाव इथे मात्र पाहायला मिळते. बघा, पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, दुसरा चेंडू धीम्या गतीने वाईड आला, तिसरा चेंडू पुन्हा एकदा धीम्या गतीने केला गेला, आणि आता मात्र थोडासा वेगाचा वापर केला गेला. म्हणजे ही कॉम्बिनेशन वाली गोलंदाजी, सातत्याने गोलंदाजीमध्ये जे परिवर्तन चाललंय ना, हे परिवर्तन फलंदाजांना थोडंसं समजू शकले नाहीत. काळाची गरज आहे, निसर्गाचा नियम आहे परिवर्तन, आणि हेच परिवर्तन आपल्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहे. आणि परिणामादाखल मात्र आपण पाहतो की फलंदाज पूर्णपणे हतबल झालेत सध्या तरी. 35 रन्स ऑन स्कोर कार्ड, 35 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कोर कार्ड वरती. काही नन्हे मुन्ने क्रीडा रसिक देखील आज या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमच्या व्यासपीठावरती एक चिमुकली या स्पर्धेचा आनंद घेते, त्याच्याबरोबर एक नटखट कन्हैया, तो देखील आपल्या पिताश्रींबरोबर या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलात. म्हणजे येणारं उज्ज्वल भविष्य आहे, आणि हे उज्ज्वल भविष्य मात्र इथून क्रिकेटचा आनंद घेत आहे. काळाची गरज आहे, 21व्या शतकामध्ये आपण चालतोय, तंत्रज्ञानाचं युग आलंय, प्रत्येकाला मोबाईलचं वेड लागलंय. आलेली प्रत्येक जनरेशन, प्रत्येक आई वडील आपल्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल देतात, आणि त्याच्यामुळे त्याच्या आयुष्याची मित्र म्हणजे जवळजवळ बर्बादी होती की काय. कारण की शारीरिक दृष्ट्या तुम्हाला जर का स्ट्रॉंग व्हायचं असेल तर मैदानावरती येणं गरजेचं आहे. या मातीबरोबर तुम्हाला नातं जोडणं गरजेचं आहे. आणि ज्या प्रकारे भारताचे पंतप्रधान म्हणतात की खेलेगा इंडिया तो बडेगा इंडिया, याच प्रकारचा कन्सेप्ट कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन करतंय की काय. मैदानावरती या, मातीशी अनुरूप व्हा, आणि या मातीमध्ये आपल्याला घडवा, ज्यामुळे तुम्ही फिजिकली भरपूर स्ट्रॉंग होऊ शकतात. या 2 वर्ष आधी कोरोनाच्या काळामध्ये तेच लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने सर्व्हाइव्ह केलं आयुष्य, जे फिजिकली चांगले स्ट्रॉंग होते. पुल करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीची संधी थेट फेकी जरूर केली गेली, 2 पेक्षा काही नाहीये. षटकाचा होतो खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आल्यात त्या 39 धावा, आणि इथे मात्र आल्यात आव्हान 40 धावांचं. मी उल्लेख केला होता 40 पर्यंत थांबवण्याचा प्राथमिक प्रयत्न असणार आहे, तो म्हणजे धामणी टीमचा, आणि तो प्रयत्न, ते पहिलं पाऊल यशस्वी टाकले धामणी टीमने. टॉस जिंकल्यानंतर मनसुबा हाच होता, कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखायचंय. परंतु या मैदानाचं एक विशेष गुणधर्म मी असं सांगेन की इथं कमीत कमी धावा डिफेन्स देखील होतात, आणि जास्तीत जास्त धावा चेस देखील होतात. कारण की हवेचा प्रवाह आपण पाहतोय की
उजव्या हाताच्या फलंदाजासाठी सुखकर आहे. तर बघूयात या सर्व तंत्रज्ञान गोष्टींचा फायदा उचलला जाणार का धामणी टीमच्या माध्यमातून. येणाऱ्या 4 षटकांमध्ये 40 धावांचा पाठलाग होणार का, का मात्र टीम मराठवाडी याच्यावरती अंकुश लावणार. या सर्व प्रश्नांचा उलगडा थोड्याच वेळामध्ये दुसऱ्या पर्वामध्ये होणार आहे. मी थोडासा ब्रेक घेतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा सातारा स्पोर्ट्स चषक 2024. कल्पतरू चाळकेवाडी श्री मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1. कल्पतरू चाळकेवाडी श्री मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1. या दोन्ही टीम्सला पहिला आणि शेवटचा कॉल असेल की आपण त्वरितच टॉस साठी यायचंय. इथून पुढे सर्व संघांना अशी विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये तुम्ही सज्ज राहायचंय. आमचा जसा कॉल तुम्हाला येईल त्यानंतर लगेचच तुम्हाला उपस्थिती दर्शवायचे टॉस साठी. चला लवकर लवकर सामन्याला सुरुवात करायची. दिलेला अवधी इथे मात्र संपलेला आहे. यापेक्षा जास्त अवधी आम्ही घेऊ शकत नाहीये. नियमांचं कठोर बंधनाचं जाळं आमच्या सर्वांच्या पुढे आहे आणि त्या नियमांचं योग्यपणे वापर करणे अंमलात आणणे हे एक काळाची गरज आहे. तर बघा चाळकेवाडी आणि त्याचबरोबर मस्करवाडी आपणास आम्ही विनंती केली होती की आपण कृपया लवकरात लवकर यावं, परंतु अद्याप देखील कुठल्या प्रकारची यस आलात का आबा सातारा किंग इथे मात्र आलेले आहेत. तर आबाचं देखील आपण वेलकम करूयात. एक अप्रतिम असा दर्जेदार फलंदाज यांचं देखील मोस्ट वेलकम करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने सातारा टेनिस क्रिकेट काय आहे आणि याची ओळख कशा प्रकारची आहे हे सातत्याने विविध प्लॅटफॉर्मवरती आबा यांनी निश्चित स्वरूपाने स्पष्ट केले आणि त्यांना देखील आपण इन ऍक्शन आता मॅच मध्ये पाहणार आहोत. चला प्लीज विनंती असेल लवकर लवकर थोडासा स्पीडअप करायचा, वेळ कमी आहे आपल्याकडे. सातारा स्पोर्ट्स चषक 2024 पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं आणि जमलेल्या तमाम माय बहिणींचं आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जोडलेत त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. एक स्पर्धा खूप चांगली जी मात्र इथे आयोजित केली गेली आहे टीम श्री गणेश स्पोर्ट्स माइंडेवाडी अर्थातच कदम बंधूंच्या माध्यमातून. बघा इथे कॉम्बॉक्सच्या अगदी समोर टॉसचा बॉक्स इथे टॉस केला जातोय दोन्ही टीमच्या दरम्यान. साळकेवाडी विरुद्ध मस्करवाडी. टॉस जिंकलेला आहे साळकेवाडी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन तुमचं. आणि निर्णय लगेच आव्हाने कळवलं की आम्ही क्षेत्ररक्षण घेतोय म्हणजे प्रवाहाच्या दिशेने त्यांना इथून मात्र पुढे जायचंय. पहिला चेंडू हलकासा ओव्हर पिच इनसाइड आउट. वाडिश लॉंग ऑफला इथे टार्गेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे जोरदार येतोय आणि चेंडूला रोखण्यामध्ये मात्र यशस्वी होतोय. आणि इथे नमस्कार तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की पहिलाच फटका खूप चांगला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, इनसाइड आउटचा फटका, परंतु क्षेत्ररक्षण त्याहून अधिक सुंदर अमितचं आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू हवेमध्ये असेल, नो मॅन रिझन मध्ये 3 खेळाडू चेंडूच्या पाठी प्रयत्न करतायत परंतु चेंडू लँड होतोय नो मॅन रिझन मध्ये. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये हरीश आणि अनिल. काल हरीशने अक्षरशः दिवस गाजवला मी तर असं सांगेन. फलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजीच्या माध्यमातून हरीश काल चर्चेचा विषय होता आणि आता मात्र पुन्हा एकदा तो इन ऍक्शन पाहायला मिळतोय. सकाळ सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये कदाचित नेट प्रॅक्टिस करून आलाय हा.
त्यामुळे चेंडूला योग्य पद्धतीने बॅटीवरती घेतोय, परंतु नॉन स्ट्रायकर वरती असलेला अनिल याच्यावरती सर्वांच्या नजरा असतील. यावेळेस बघा, मी ज्याचा उल्लेख केला होता, आजच्या ब्रेकफास्ट मध्ये या खेळाडूंनी कदाचित नेट प्रॅक्टिस खूप चांगली केली आहे आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय एवढा सुंदर देखना टेक्निकल स्ट्रोक कदाचित आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फ्लिक विथ द रिस्ट, चेंडू आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिगी 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 सिक्सर. बघा, हाताला त्याच्या इजा झालीये, त्याला हाताला इजा झालीये, परंतु त्याच्या खेळण्याचा जज्बा त्या इजाला देखील शांत ठेवतोय. अजून एक देखना स्ट्रोक. काय कम्मालीची टायमिंग चालली आहे, काय कम्मालीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज थांबायचं नाव घेत नाहीयेत आणि अमित थांबल्याशिवाय शांत राहत नाही. अमितचं देखील तेवढ्याच कौतुक करावं लागेल. काय धाडसी क्षेत्ररक्षण इथे मात्र अमित दाखवतो मैदानाच्या आतमध्ये. माझ्याकडे आलेला प्रत्येक चेंडू मला रोखायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय हे मला माहित नाहीये, परंतु माझ्या टीमसाठी मला 100% एफर्ट द्यायचे आहेत. हीच खेळ भावना जेव्हा प्रत्येक खेळाडू दाखवतो ना, त्यावेळेला मात्र विजयाचे स्वप्न साकारले जातात. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कदाचित चेंडू समजू शकले नाहीयेत. एक रन जरूर मिळतोय. सिंगलच्या माध्यमातून धावफलक थोडस वधारतंय, जाऊन मात्र थांबतंय 13च्या घरामध्ये. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. कल्पतरू चाळकेवाडीची टीम इथे मात्र सज्ज झाली आहे. आपल्या ड्रेस कोडच्या माध्यमातून संपूर्ण टीम प्रॉपर ड्रेस कोड मध्ये पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये असेल, ना तुला ना मला, घाल तू धरतीला, असाच काहीसा इथे प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. तू घेऊ का मी घेऊ, स्कोर सांगतो आम्ही तुम्हाला. 15 राईट. तर इथे संधी नामी होती. या प्रकारची संधी पुन्हा भेटणार नाहीये. जो फलंदाज हरीश मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय, अक्षरशः गोलंदाजांचा कर्दन काळ बनलाय, आणि अशा फलंदाजाचा झेल तुम्ही अशा प्रकारे जर का मिस करत असाल तर येणारा वेळ तुम्हाला धोक्याचे संकेत दर्शवतोय. खूप चांगलं क्रिकेट हरीशच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. स्कोर कार्ड वरती 15 धावा या अंकित केल्या गेल्यात. 40चा पाठलाग करत असताना पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं टीम मराठवाडी संघाच्या 13 धावा होत्या. त्यांच्यापेक्षा एक पाऊल अधिक पुढे टाकायचंय, कारण की त्यांनी केल्यात 39, आम्हाला करायचे 40. आणि हेच एक पाऊल पुढे टाकत असताना पहिल्या षटकामध्ये प्रयत्न यशस्वी झालाय. अनिल आलेत मैदानाच्या आतमध्ये, बॅकफुटला गेले, जागा बनवली. चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ड्राईव्ह केले गेले. चॉप करतायत, माफ करा, चेंडूला. चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. थोडंसं गवत वाढलंय, कारण की नुकताच पावसाळा संपला, हिवाळ्याचे दिवस सुरू झालेत, थंडीचे दिवस सुरू झालेत. हाय भेटूया, सॉरी. तर जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. काही जुने मित्र पुन्हा एकदा या क्रिकेटमुळे आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट हाच तर खेळ आहे मित्रांनो. ज्या प्रकारे गावाला गेलं की एखादं लग्न कार्य असेल, एखादं शुभ कार्य असेल, तर सर्व कुटुंब एकत्र येतं, सर्व भावंड एकत्र येतात, सर्वांबरोबर सुख दुःखाच्या हेव्या देवे आपण शेअर करतो. परंतु सध्याच्या घडीला क्रिकेट देखील एखाद्या फेस्टिवल पेक्षा कमी नाहीये. संपूर्ण वर्षभर आपल्या कामामुळे, आपल्या रोजगारामुळे आपण इकडे तिकडे भरकटलेले असतो, कामामध्ये बिझी असतो, परंतु एक स्पर्धा आपल्या सर्वांना एकत्रित आणते आणि पुन्हा एकदा खांद्याला खांदा लावून विरोधकांच्या विरुद्ध लढायला सांगते. चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती प्रयत्न करतोय, जज करतोय आणि जबरदस्त अफलातून कॅच इथे कंप्लीट केला गेलाय. श्रीकांत निवडुंगे, डावकर हाताचे जबरदस्त असे फलंदाज आज मात्र आपल्याला पुन्हा एकदा इन ऍक्शन हंगामाच्या सुरुवातीला पाहायला मिळतील. दक्ष स्पोर्ट्स याच विभागामधून आशिष सोरगे यांच्या माध्यमातून बनवला गेलेला संघ काही मोजक्या खेळाडूंना, काही गावच्या खेळाडूंना, काही आसपासच्या परिसरातील खेळाडूंना एकत्रित घेऊन
एक प्रयत्न केला गेला होता एक संघ बनवण्याचा, आणि त्या संघामध्ये श्रीकांत निवडुंगेची जी भूमिका होती, एक डावखुरा हाताचा फलंदाज म्हणून जबरदस्त खेळाडू, त्याला नक्कीच आपण या येणाऱ्या पुढच्या मॅच मध्ये पाहणार आहोत. खूप चांगला कॅच, खूप चांगला कॅच. स्कोर झालेला आहे 16. आतापर्यंत चेंडूंची फेकी जर सांगायची म्हणली तर 4 चेंडू टाकले गेलेत आणि नितीनच्या माध्यमातून अवघी 1 धाव खर्च केली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. लाजवाब क्रिकेट, लाजवाब क्रिकेट. आणि मोठी सफलता मी अशी सांगेन की हरीश सारख्या सेट फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. वारं फिरलंय, गावाला असं म्हणतात. हवा फिरलीय, दिशा बदललीय. पहिला चेंडू पुल करायचा होता, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. संपर्क होत नाहीये. बॅटीचा फ्लो खूप जोरदार आहे. तलवार फिरावी तशी बॅट फिरते, परंतु संपर्क देखील होणं गरजेचं असतं. मोकळ्या हवेमध्ये तलवारी फिरवून फायदा काय. नितीनचं कौतुक करेन, जबरदस्त गोलंदाजी, वाखणण्याजोगी स्पेल टाकलाय. मोठा फटका. यस, यावेळेस कदाचित ही चपराक गोलंदाजासाठी नव्हती, ही चपराक कॉमेंट्री बॉक्स मध्ये होती. तुम्ही सांगत होते आम्ही हवेत तलवारी फिरवतो, हे घ्या, आम्हाला तलवारी विरोधकांवरती देखील फिरवता येतात. हा येतोय घणाघाती प्रहार, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, येतोय हात दणदणीत. देखना सातारा स्पोर्ट्स. षटकार, षटकार, षटकार. स्कोर 22. नितीनने 5 चेंडू, मी तर असे म्हणेन की अक्षरशः नेत्रदीपक टाकले. शेवटचा चेंडू थोडासा थांबायचं होतं, शेवटच्या चेंडूवरती थोडासा विचार करायचा होता, शेवटच्या चेंडूवरती थोडासा पॉज घ्यायचा होता, परंतु आता सर्व काय झालंय. चिडिया चुग गई खेत, अब क्या फायदा. राईट मूव्ह द विकेट. हलकासा ओव्हरपिच चेंडू, संधी निर्माण झाली होती, संधी निर्माण झाली होती, परंतु संधीचं मात्र सोनं करता आलं नाहीये. आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की सिंगल इथे जरूर मिळेल. सिंगलने धावफलक थोडस वधारते. स्कोर जाऊन थांबतोय 23च्या घरामध्ये. 23 रन ऑन स्कोर कार्ड. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नीटचा संपर्क होत नाहीये. डिक्लेअरच्या माध्यमातून 1 रन जरूर मिळेल. सिंगलने थोडंसं धावफलक हलतंय मित्रांनो. 24च्या घरामध्ये जाते धावसंख्या. 16 धावांची अद्याप देखील आवश्यकता असणार येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये. 10 चेंडू 16. क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे, क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. फक्त तुमचा प्रामाणिक प्रयत्न आणि संघर्ष करण्याची भूमिका ही सातत्याने पाहायला मिळाली पाहिजे. 10 चेंडूंमध्ये 16 धावा डिफेन्स केल्या जाणार का मात्र याच्यावरती फलंदाजी करणारा संघ, अर्थातच धामणी हा संघ तुटून पडणार का. 10 बॉल 16. निर्णायक क्षणावरती आला हा सामना. या षटकातील शेवटचे काही 2 चेंडू आहेत ना, हे सर्वाधिक निर्णायक असतील, जे मात्र या संपूर्ण सामन्याचं चित्र विचित्र करू शकतात, दशा आणि दिशा बिघडवू शकतात. राईट मूव्ह द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज. मोठा फटका. यावेळेस आपण पाहतोय फलंदाज राहुलच्या बॅटीमधून घणाघाती प्रहार. आणि हा षटकार नव्हता तर विरोधकांचे धाबे दणानून सोडणारा प्रहार होता. धाबे दणानलेत. करावं तरी काय करावं. सह्याद्री डोंगराप्रमाणे हा खेळाडू आता अडसर झालाय. ह्याला थांबवायचं कसं, आणि थांबणार तो राहुल कसला मित्रांनो. ही सर्व ओळख आहे या राहुलची. जायचं आणि फक्त ठोकायचं, ठोकायचं आणि ठोकायचंच. आणि हेच मात्र 2 षटकार ठोकलेत विरोधकांच्या विरोधामध्ये. चांगला चेंडू, चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू, हीच अपेक्षा आहे. टो क्रशिंग यॉर्कर. क्रिकेट जगतामधील सध्याच्या तर घडीला हा सर्वाधिक यशस्वी चेंडू आहे. डिफेन्सिव्ह चेंडू आहे, ज्याच्यावरती खूप कमी खेळाडू आहेत जे मोठे फटके खेळतात. राईट मूव्ह द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. नितीन म्हणतोय मला घ्यायची आहे, आणि यस, नितीनने कंप्लीट देखील केली आहे. बॅट्समन आउट. मोठा मासा, मोठा मासा, मी तर म्हणेन की देव मासा जाळ्यातला अडकलाय. सर्वाधिक मोठा अडथळा इथे मात्र दूर केलाय गोलंदाज अमित यांनी. अमित यांचा एक स्कोर यस सांगतो मी तुम्हाला, 30 रन झालेत. 10 पाहिजेत अजून येणाऱ्या
7 चेंडूंमध्ये 7 बॉल 10. 7 बॉल 10. परंतु राहुलला ज्याच्यासाठी पाठवलं होतं राहुलने ते काम पूर्ण केले. म्हणजे आपली भूमिका चोखपणे राहुलने पूर्ण केली. जे अंतर होतं धावसंख्या आणि चेंडू मधल्या त्या अंतरला पूर्णपणे कमी केले आणि अक्षरशः मित्र असं म्हणे की सामना थोडासा जवळ खेचून आणलाय. आता उर्वरित काम इतर फलंदाजांना करायचं. राहुलचे हे 2 षटकार मित्र असे म्हणेन की षटकार नव्हते तर आपल्या संघाला तारणारे हे फटके होते. प्लीज चला थोडासा वेग वाढवायचा आहे. प्लीज 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 वेळ कमी आपल्याकडे एवढा वेळ नाही घेऊ शकत. राईट मोर द विकेट. अमित अकुटापेची लाईन पूल जरूर केलाय ऑन साइडला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित नितीन. चेंडू खूप चांगल्या पद्धतीने रोखला परंतु फेकी थोडीशी खराब झाली आणि ज्यामुळेच की आपण पाहतो की इथे 2 धावा मिळत आहेत. येणारं समीकरण 6 चेंडू. आवश्यकता असेल ती म्हणजे 8 8 8 धावांची. 6 बॉल 8. बघा आपण पाहू शकता टीम कल्पतरू चाळकेवाडीच्या माध्यमातून फोटो सेशन केलं जाते. नवीन नवीन जर्सी आणि नवीन नवीन जर्सीवरती एक टीमचा फोटो जो बनतो जो मात्र टीमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला आयडीच्या माध्यमातून फोटो आयडीच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतो. प्रत्येक टीमचं मी कालपासून पाहतोय की सर्वीकडे क्रिकेटचा हंगाम सुरू झालाय. प्रत्येक टीमने आपले आपले फोटो सेशन्स कंप्लीट केलेत आणि टीमचा जो ग्रुप फोटो असतो ना तो त्या ग्रुपचा लोगो असतो. म्हणजे तुम्ही फोटो जर पाहाल इमेज जर पाहाल स्टेटसची इमेज पाहाल तर तोच फोटो असतो आणि ही इमेज पाहिल्यानंतर प्रत्येक खेळाडूला एक अभिमान वाटतो. हो आम्ही आहोत 11. आम्ही आहोत 11 जे मात्र विरोधकांवरती या वर्षीच्या हंगामामध्ये तुटून पडणार आहोत. आणि असंच काहीच चित्र आपण पाहतो की टीम चाळकेवाडीच्या माध्यमातून इथे जोपासलं जाते. भरपूर साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी टीम मस्करवाडीला देऊयात. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय अनिलला दाखवलाय तंबूचा रस्ता. गोलंदाजच्या मार्कवरती आलाय गोलंदाज अंकुश आणि ज्यांनी मात्र विरोधकांवरती लावलाय अंकुश असंच मी सांगेन. काय चेंडू होता. चेंडू टप्पा पडला ऑफ स्टिकच्या बाहेर गरकनाथ मध्ये आला आणि अगदी थेट मडली यष्टी उद्ध्वस्त करून गेला. गिल्ली तोड गेंदबाजी यहाँ पे मी तर एवढंच सांगेन. चांगली गोलंदाजी अंकुश यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती विकेट. स्लॉग ओव्हरचं षटक चाललंय. समीकरण 6 बॉल 8चं आहे. खूप महत्वाचं षटक आहे. बघा शेवटचं षटक जो गोलंदाज आपल्या हातामध्ये गोलंदाजी करण्यासाठी घेतो धावा डिफेन्स करण्यासाठी त्या खेळाडूला मित्र असंच म्हणेन की सर्वाधिक मोठं धाडस आहे त्याच्याकडे. आणि टीम मधील सर्वाधिक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो कारण की तुम्ही संपूर्ण मॅच मध्ये जे काही केलंय ना ते शेवटच्या 6 बॉलवरती डिफेन्स असतं आणि ते 6 बॉल पूर्णपणे नवीन ऊर्जाने नवीन सुरुवातीने आणि मी तर असं म्हणेन की नवीन ईर्षेने खेळण्याचा प्रयत्न हे खेळाडू करतात. तर येणारे 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. एक खराब चेंडू त्याच्यावरती जर का मोठा फटका आला तर सामन्याचे पूर्ण सूत्र हातामध्ये घेईल टीम धामणी. आणि जर का इथून असे 2 ते 3 चेंडू आले अजून 2 चेंडू जरी आले किमान तर मात्र पूर्णपणे या टीम वरती मराठवाडा टीम कंट्रोल करेल. मराठवाडी टीम. राईट मोर द विकेट. कम्मालीचा चेंडू होता. लोअर फुलटॉस चेंडू. नितीन 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 तुमच्याकडून ही अपेक्षाच नाहीये. थोडस अग्रेशन. खूप वेगाने चेंडूवरती गेले. थोडस संयमाने चेंडूवरती जाणं गरजेचं होतं. चेंडूची फेकी करणं हा नंतरचा रोल होता. पहिला रोल चेंडू अडवण्याचा होता आणि हीच काहीशी चुकी इथून नितीनकडे झाली आणि ही चुकी आता मात्र संघाला पुन्हा एकदा अडचणीच्या दरीमध्ये ढकलते. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. दैव बलवंत नशिबाची साथ बॅटिंग करणाऱ्या टीमच्या पारड्यामध्ये. 3 बॉल 3. 3 चेंडू 3. सामना होता कुठे सामना आलाय कुठे. वार पुन्हा एकदा बदललं. सामना कधी धामणीकडे जातोय सामना कधी टीम मराठवाडीकडे येतोय सामना कधी फलंदाजांकडे जातोय सामना कधी गोलंदाजांकडे येतोय. नक्की चाललंय तरी काय. परंतु पैसा वसूल मुकाबला म्हणतात ना मित्रांनो याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला जरूर पाहायला मिळते. प्रेक्षकांना जे हवं ना एंटरटेनमेंट ते एंटरटेनमेंट या मॅच मध्ये पाहायला मिळालं. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आता जुडले गेलेत ना ते जिथं होते तिथे स्तब्ध झालेत. 3 बॉल 3. यावेळेस
MS धोनी स्टाईल मध्ये मॅचला फिनिश केलंय. बॅट्समन नेम आहे सुनील. काय षटकार लगावलाय, काय स्टायलिश एंड केलाय, काय कॉन्फिडन्स दर्शवलाय. डावकर हाताचे फलंदाज यांचा खेळ पाहण्याची मजाच निराळी असते आणि हेच मात्र आपल्या सुनीलने दर्शवलंय. हा सुनील मॅचला फिनिश करतोय आणि डावकर हाताची पुन्हा एकदा आतिषबाजी दाखवतोय. परंतु पुढच्या मॅच मध्ये कल्पतरू चाळकेवाडी यांचा श्रीकांत हा देखील सज्ज आहे. हो, मी देखील डावकर हाताचा फलंदाज आहे आणि मी देखील तुम्हाला मंत्रमुग्ध करणार आहे. तर चला लवकर टीम मत्रेवाडी आणि टीम चाळकेवाडी मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे. सामन्याला सुरुवात करायची. वेळ कमी आपल्याकडे. कुठल्या प्रकारे वेळ न दवडता लगेच सुरुवात करूयात सातारा स्पोर्ट्स चषक 2024 येणाऱ्या पुढच्या सामन्याला.